प्रकरण 5 ॲरिस्टॉटल राज्यांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ गव्हर्नमेंट आणि क्रांतीविषयक विचार, थिअरी ऑफ रिव्हॉल्यूशन. ब. राज्यांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ गव्हर्नमेंट्स. प्रश्न 5. ॲरिस्टॉटलने राज्याचे केलेले वर्णन स्पष्ट करून राज्याचे परिवर्तन चक्र समजावून सांगा. उत्तर. प्लेटोने दी स्टेट्समन या ग्रंथात केलेले राज्याचे वर्गीकरण ॲरिस्टॉटलने मान्य केले. आदर्श राज्य कधी काळी अस्तित्वात आले तरी भविष्यात राज्यकर्त्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे राज्याची अवनती अटळ आहे, हे प्लेटोचे मत ॲरिस्टॉटलने मान्य केले. सत्तारूढ व्यक्ती बदलल्या म्हणजे राज्य बदलते असे ॲरिस्टॉटलने स्पष्ट केले. संविधान हे राज्याचे अंग नसून संविधान ही राष्ट्रीय जीवनाची अभिव्यक्ती आहे. संविधान जीवन पद्धतीचा एक मार्ग आहे. संविधानातील परिवर्तन म्हणजे केवळ राज्यकर्त्यांमधील परिवर्तन नसून ते नैतिकता, सामाजिक मूल्य आणि आर्थिक मूल्ये यातील परिवर्तन होय असे ॲरिस्टॉटल म्हणतो. याच परिवर्तनाला ॲरिस्टॉटल क्रांती असे म्हणतो. राज्याचे वर्गीकरण करताना ॲरिस्टॉटलने मुख्यतः 2 आधार मान्य केले आहेत. ते असे आहेत. अ. प्रमाणात्मक किंवा संख्यात्मक याचा अर्थ राज्याची सत्ता किती लोकांच्या हाती आहे. ब. गुणात्मक याचा अर्थ शासनाचा उद्देश कोणता. सार्वजनिक साध्य करणे किंवा राज्यकर्त्यांचा स्वार्थ पाहणे या आधारावर ॲरिस्टॉटलने राज्याचे 3 शुद्ध आणि 3 विकृत भ्रष्ट प्रकार पाडले. त्यांचे स्पष्टीकरण पुढील तक्त्यानुसार केले आहे. पुढे तक्ता दिला आहे. यामध्ये 3 स्तंभ आहे. पहिला स्तंभ आहे राज्यकर्त्यांची संख्या किंवा सार्वभौम सत्ता किती लोकांच्या हाती आहे. दुसरा स्तंभ राज्याचा उद्देश जनकल्याण करणे आहे, शुद्ध प्रकार. आणि तिसरा स्तंभ आहे राज्याचा उद्देश सत्ताधारी व्यक्तींचा स्वार्थ साधणे, हा आहे भ्रष्ट प्रकार. 1. राज्यकर्त्यांची संख्या किती लोकांच्या हाती आहे. एका व्यक्तीची सत्ता. राज्याचा उद्देश शुद्ध प्रकार राजेशाही किंवा राजतंत्र, मोनार्की. भ्रष्ट प्रकार हुकुमशाही किंवा निरंकुश तंत्र, टायरानी. 2. राज्यकर्त्यांची संख्या काही व्यक्तींची संख्या. राज्याचा उद्देश शुद्ध प्रकार कुलीन तंत्र किंवा महाजन सत्ता, ॲरिस्टोक्रॅसी. भ्रष्ट प्रकार धनिक तंत्र किंवा धनिकशाही, ओलिगार्की. 3. राज्यकर्त्यांची संख्या अनेक किंवा बहुसंख्य. राज्याचा उद्देश शुद्ध प्रकार जनतंत्र किंवा प्रजातंत्र, पॉलिटिक किंवा बहुजनशाही. भ्रष्ट प्रकार लोकशाही किंवा समूहतंत्र, डेमोक्रॅसी. वरील राज्यांच्या प्रकाराचे किंवा वर्गीकरणाचे अधिक स्पष्टीकरण असे करता येते. 1. राजेशाही किंवा राजतंत्र. जेव्हा राज्याची सर्वोच्च सत्ता एका व्यक्तीच्या हाती असते आणि सत्तेचा उपयोग हा राजा लोकहितासाठी करतो, त्याला राजतंत्र किंवा राजेशाही असे म्हणतात. या शासनामध्ये राजा विवेकबुद्धीने कार्य करतो. प्रजेचे हित हाच त्याच्या शासनाचा एकमेव उद्देश असतो. त्यामुळे राज्यातील प्रजाजन सुखी आणि संपन्न समाधानी जीवन जगू शकतात. 2. हुकुमशाही किंवा निरंकुश तंत्र. राजतंत्र हा राज्याचा प्रकार सर्वोत्तम असला तरी तो प्रकार अनंतकाळ टिकणे असंभव आहे. अशा सर्वोत्तम आणि सुयोग्य राज्याचा उत्तराधिकारी तसाच राहील आणि त्याच प्रकारचे शासन करील याची शाश्वती देता येत नसते. राजा परिस्थितीनुसार किंवा त्याचा वारसदार स्वार्थी वृत्तीला बळी पडू शकतो. धूर्तपणा आणि खोटारडेपणा या स्वार्थी वृत्तीमुळे जनहितांकडे दुर्लक्ष होते. अशा एका व्यक्तीच्या जनविरोधी शासनाला ॲरिस्टॉटल हुकुमशाही किंवा निरंकुश तंत्र असे संबोधतो. राजा विवेकबुद्धीने शासनकारभार करीत असतो. त्याचा परिणाम म्हणून प्रजाजनांच्या हिताकडे दुर्लक्ष होते. हुकुमशाही हा राज्याचा अशुद्ध किंवा भ्रष्ट प्रकार आहे. 3. कुलीन तंत्र किंवा महाजन सत्ता. ज्यावेळी राज्याची सर्वश्रेष्ठता काही किंवा मोजक्या व्यक्तींच्या हाती असते आणि राज्यकारभार प्रजेच्या कल्याणासाठी होतो, त्याला कुलीन तंत्र किंवा महाजनशाही असे म्हणतात. या शासनात शासनकर्ते विवेकबुद्धीने आणि कौशल्याने शासनकारभार जनहितासाठी करतात. असे कुलीन तंत्र
अनुवांशिक किंवा वयाच्या आधारावरही निर्माण होतात. अशा शासनातील शासनकारभार विवेक, गुण किंवा संस्कृतीच्या आधारे चालतो. हा शासनकारभार कायद्याच्या आधारावर चालतो आणि कायद्याचा उद्देश लोकहित हाच असतो. हा राज्याचा दुसरा शुद्ध प्रकार आहे. परंतु हा प्रकारसुद्धा चिरंतन किंवा सदैव टिकणारा नाही, कारण त्यांचे उत्तराधिकारी असाच शासनकारभार भविष्यात करतीलच याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. 4. धनिकतंत्र किंवा धनिकशाही. कुलीनतंत्रामधील उत्तराधिकारी शासनकर्ते कालांतराने भ्रष्टाचाराला बळी पडू शकतात. स्वार्थासाठी शासनकारभार करणे हा उद्देश त्यांच्यामध्ये निर्माण होतो. काही धनिक लोक शासनकारभार स्वतःच्या स्वार्थासाठी करतात. ते दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याची पर्वा करीत नाही. गरीब जनतेवर अन्याय आणि जुलूम करतात. अन्यायाची कास धरून असे शासनकर्ते जनकल्याणाला मूठमती देतात. या राज्याच्या प्रकाराला ॲरिस्टॉटल धनिकतंत्र असे म्हणतो. हा शासनाचा विकृत किंवा भ्रष्ट प्रकार आहे. 5. मर्यादित लोकशाही किंवा प्रजातंत्र किंवा बहुजनवादी. जेव्हा शासनाची सत्ता संपूर्ण जनतेच्या हाती असते आणि जनतेच्या सुखी आणि समाधानी जीवनासाठी शासनकारभार चालतो, त्या प्रकाराला ॲरिस्टॉटल प्रजातंत्र असे संबोधतो. या प्रकारात राज्यातील जनता कायद्याच्या बंधनात राहून आपले स्वातंत्र्य आणि सुखी समाधानी जीवन जगते. एकतंत्र आणि धनिकतंत्रात असलेले दोष येथे नसतात. या दोन्ही अशुद्ध प्रकारांचा सुवर्णमध्य म्हणजे मर्यादित लोकशाही होय. येथील शासनकारभार बहुसंख्य मध्यमवर्गाच्या हाती असतो. हा शासनाचा तिसरा शुद्ध प्रकार आहे. परंतु हा शुद्ध प्रकारही प्रदीर्घ काळापर्यंत टिकू शकत नाही. मध्यम वर्गात अज्ञानी लोकांची संख्या जास्त असल्याने कालांतराने भ्रष्ट आणि अधिकारी शासन निर्माण होते. 6. समूहतंत्र किंवा लोकशाही. मर्यादित लोकशाही किंवा प्रजातंत्र भ्रष्ट झाल्यास तिचे रूपांतर समूहतंत्रामध्ये होते. या शासनातील मध्यमवर्ग हा शासनसत्तेचा दुरुपयोग स्वार्थासाठी करतो. ज्याच्या हाती सत्ता आहे असा प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी सत्तेचा दुरुपयोग करतो. कायद्यानुसार शासन न चालता शासनाधिकारी व्यक्ती मनमानी शासनाला सुरुवात करते. लोककल्याण हा शासनाचा उद्देश येथे नसतो. अशा शासनाच्या प्रकाराला ॲरिस्टॉटल समूहतंत्र किंवा लोकशाही असे संबोधतो. तो शासनाचा तिसरा अधपतित किंवा भ्रष्ट प्रकार होय. भारतातील लोकशाही ही साधारणपणे याच प्रकारात समाविष्ट करता येते. ॲरिस्टॉटलच्या राज्याच्या वर्गीकरणाचे मूल्यांकन. गुण 1. ॲरिस्टॉटलने राज्याचे वर्गीकरण करून आधुनिक राज्यशास्त्रज्ञांना राज्याचे वर्गीकरण करण्यास चालना दिली. 2. सत्ता ही राज्यकर्त्यांना भ्रष्ट करते हे महत्त्वाचे तत्त्व ॲरिस्टॉटलने सर्वप्रथम स्पष्ट केले. 3. सत्तेच्या दुरुपयोगामुळे राज्याचा एक प्रकार नष्ट होऊन दुसरा वैध किंवा चांगला प्रकार अस्तित्वात येतो असे ॲरिस्टॉटलने सिद्ध केले. असे असले तरीही ॲरिस्टॉटलच्या राज्याच्या वर्गीकरणात पुढील दोष आढळतात. दोष 1. ॲरिस्टॉटलने राज्य आणि शासनसंस्था या दोन्ही संज्ञा समानार्थी मानल्या आहेत. राज्याचे वर्गीकरण कधीच होऊ शकत नाही, कारण रचनेच्या दृष्टीने राज्याचे घटक समान आहेत. कंसामध्ये ते घटक प्रजा, प्रदेश, प्रशासन आणि प्रभुत्व हे आहे. 2. ॲरिस्टॉटलने राज्याचे वर्गीकरण असा केलेला शब्दप्रयोग हा चुकीचा आहे. वर्गीकरण शासन संस्थेचे होते. उदाहरणार्थ हुकुमशाही शासन, लोकशाही शासन वगैरे राज्याचे वर्गीकरण कधीच करता येत नाही. 3. आधुनिक काळात ॲरिस्टॉटलने केलेले राज्याचे वर्गीकरण अपुरे ठरले आहे, कारण आधुनिक काळात अध्यक्षीय, संसदीय, एकात्म, मर्यादित राजतंत्र, संघराज्य, धर्मनिरपेक्ष आणि धर्मसापेक्ष राज्य इत्यादींचा समावेश झाला आहे. त्यांचा उल्लेख ॲरिस्टॉटलच्या वर्गीकरणात झालेला नाही. 4. ॲरिस्टॉटलने राजेशाहीला सर्वोत्कृष्ट मानले आणि लोकशाहीला राज्याचे विकृत किंवा भ्रष्ट स्वरूप मानले आहे. परंतु आज राजेशाही शासन विकृत किंवा भ्रष्ट शासन ठरले आणि राजेशाहीचा जनातून जवळपास निपात झाला आणि लोकशाहीचा जास्तीत जास्त अवलंब करण्यात आला आहे. 5. ॲरिस्टॉटलने आपल्या वर्गीकरणात संख्यातत्वावर जास्त भर देऊन गुणतत्वाकडे दुर्लक्ष केले आहे. परंतु ॲरिस्टॉटलचा काळ आणि त्यावेळचे नगरराजे यांच्या पार्श्वभूमीवर त्याने केलेले राज्याचे वर्गीकरण आणि भ्रष्ट शासनामुळे राज्यात होणारे परिवर्तन यांचा विचार करता
ॲरिस्टॉटलचे राज्याचीकरण पूर्णतः निरुपयोगी आणि असमर्थी आहे असे म्हणणे चुकीचे ठरते. क. क्रांती थिअरी ऑफ रिव्हॉल्युशन. प्रश्न 6. ॲरिस्टॉटलच्या क्रांतीविषयक विचारांचे थोडक्यात विवेचन करा. उत्तर. ॲरिस्टॉटल म्हणतो की राज्य हे चांगले जीवन निर्माण करण्यासाठी टिकून आहे. या राज्याच्या उद्देशापासून राज्य जेव्हा ढळते तेव्हा राजकीय बदल घडणे अपरिहार्य आहे. अशा प्रकारच्या राजकीय बदलालाच ॲरिस्टॉटल क्रांती म्हणून संबोधतो. वरील प्रकारची क्रांती 3 अवस्थात संभवते. एकतर शासनातील अधिकाऱ्यांना पदच्युत करून नवे शासन प्रस्थापित करावयाचे असेल, किंवा एका वर्गाच्या हातातील सत्ता दुसऱ्या वर्गाकडे द्यावयाची असेल, किंवा शासनातील काही तुरळक स्वरूपाचे बदल घडवून आणायचे असतील तर क्रांती संभवते. पण सामान्यतः वाईट शासन काढून टाकून चांगले शासन प्रस्थापित करणे हाच या क्रांतीमागील मुख्य हेतू असतो. क्रांतीची कारणे. 1. ॲरिस्टॉटलच्या मते अन्याय व अशांततेची अवस्था हेच क्रांतीचे मूळ कारण आहे. सत्ताधारी लोक जेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी राज्यकारभार करू लागतात तेव्हा जनतेवर अन्याय होतो व अशा अन्यायामुळे जनतेस असंतोष निर्माण होतो. याच असंतोषाची पलीकडे राज्यक्रांतीत रूपांतर होते. 2. न्यायासंबंधीच्या बदलत्या कल्पनाही क्रांतीच्या मागे असतात. जनतेतील बदलते राजकीय विचार व प्रचलित राज्यव्यवस्था यात समायोजन जर घडले नाही तर राज्यव्यवस्था बदलावी लागते. 3. माणसाच्या योग्यतेनुसार त्याला राज्यात प्रतिष्ठेची प्राप्ती झाली नाही तर तो क्रांतिकारी विचाराला बळी पडतो. 4. समाजात असेही काही महत्त्वाकांक्षी लोक असतात की ज्यांना सत्ताप्राप्तीची इच्छा असते. असे लोक सामान्य जनतेत राज्याविरुद्ध प्रक्षोभाची भावना निर्माण करून क्रांती घडवून आणतात. वरील प्रकारच्या क्रांतीच्या कारणात आर्थिक कारणांसाठी क्रांती घडून येणे ही गोष्ट मात्र ॲरिस्टॉटलचा अभिप्रेत नाही. अर्वाचीन मार्क्सवादानुसार आर्थिक अन्याय हे क्रांतीचे मूळ कारण मानले जाते. पण ॲरिस्टॉटलच्या विचारात केवळ राजकीय ऐस्थैर्याचाच विचार प्रामुख्याने केलेला दिसून येतो. ॲरिस्टॉटलचे क्रांतीचक्र. ॲरिस्टॉटलने शासनाचे 6 प्रकार कल्पिलेले आहेत. यात 3 प्रकार शुद्ध व 3 विकृत प्रकार मानले आहेत. तो म्हणतो की वरीलपैकी एक किंवा अनेक कारणांनी या प्रकारात बदल होत जातो व क्रांतीचक्रानुसार सरकारात नवे नवे प्रकार काम करू लागतात. त्याने राजतंत्र, शिष्टतंत्र व लोकतंत्र हे शुद्ध प्रकार मानले असून एकतंत्र, धनिकतंत्र व लोकशाही हे अशुद्ध प्रकार मानले आहेत. तो म्हणतो की समाजात अन्याय व अशांतता निर्माण झाली असताना एक बलशाली व्यक्ती स्वतःच्या शक्तीखाली सर्व जनतेस एकत्र आणते व स्वतःचे वर्चस्व त्यांच्यावर प्रस्थापित करते. असे करण्यात जनतेचे हितसंवर्धन करणे हा त्याचा मूळ उद्देश असतो. या व्यक्तीने प्रस्थापित केलेल्या राज्यव्यवस्थेत ॲरिस्टॉटल राजतंत्र म्हणून संबोधतो. पुढे ती व्यक्ती जेव्हा स्वार्थासाठी काम करू लागते तेव्हा तिचे रूपांतर एकतंत्रात होते. त्या व्यक्तीच्या अत्याचाराला कंटाळून समाजातील काही महत्त्वाकांक्षी पुढाऱ्यांच्या मदतीने लोक क्रांती करतात व राजतंत्र उलथवून टाकतात. या क्रांतिकारकांच्या पुढाऱ्याचे सरकार तेथे प्रस्थापित होते. ते शिष्टतंत्र होय. पुढे हे पुढारी जेव्हा वाईट हेतूने राज्य करू लागतात तेव्हा त्या शिष्टतंत्राचे रूपांतर धनिकतंत्रात होते. या धनिकतंत्राला कंटाळून लोक क्रांती करतात. प्रत्येक व्यक्तीला समान प्रतिष्ठा मिळवण्यासाठी ही क्रांती घडून येते व यातून लोकतंत्र प्रस्थापित होते. पुढे या लोकतंत्रात लोकांमध्ये वाढती बेजबाबदारी, अनियंत्रित राज्यव्यवस्था यामुळे गोंधळ निर्माण होतो. या गोंधळामुळे अन्याय, अशांतता फार मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन सर्वत्र अराजक अवस्था निर्माण होते. तेव्हा त्याला ॲरिस्टॉटलने लोकशाही म्हणून संबोधले आहे. या लोकशाहीतील गोंधळाला नष्ट करण्यासाठी एखादी श्रेष्ठ व्यक्ती स्वतःचे वर्चस्व समाजावर प्रस्थापित करते व पुन्हा राजतंत्र प्रस्थापित होते. अशा रीतीने राजतंत्रापासून सुरुवात होऊन पुन्हा राजतंत्रापर्यंत शासनात सारखे परिवर्तन होत असते. यालाच क्रांतीचक्र असे म्हणतात. क्रांती थांबवण्याचे उपाय. वरील प्रकारची क्रांती वारंवार शासनात घडणे ॲरिस्टॉटलला मान्य नाही. कारण तशा प्रकारचे शासनातील वारंवार घडणारे बदल हे शासनात अस्थैर्य निर्माण करणारे आहेत. म्हणून त्यांनी क्रांती थांबवण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. 1. मूलतः सत्तेच्या केंद्रीकरणामुळे क्रांती होते
म्हणून एकाच व्यक्तीच्या हाती सत्तेचे केंद्रीकरण होऊ नये ही खबरदारी घ्यावयास पाहिजे. 2. राज्यातील वेगवेगळ्या स्तरात राहणाऱ्या व्यक्तींना समान वागणूक राज्याने दिली पाहिजे. 3. व्यक्तीत समता प्रस्थापित केली पाहिजे. 4. शासनातील भ्रष्टाचार नष्ट केला पाहिजे. 5. अर्थव्यवस्थेवर जनतेचे नियंत्रण प्रस्थापित केले पाहिजे. 6. बदलत्या राजकीय प्रणालीनुसार राजकीय व्यवहार घडला पाहिजे किंवा संविधानात बदल घडवून आणला पाहिजे. 7. राजकीय क्षेत्रात व्यक्तीला समान संधी दिली पाहिजे म्हणजे महत्त्वाकांक्षी लोक क्रांतीला प्रवृत्त होणार नाहीत. 8. लोकांना सतत राज्यकर्त्यात गुंतवून ठेवले पाहिजे जेणेकरून त्यांना रिकामपण मिळणार नाही, कारण रिकाम्या लोकातच क्रांतीचे विचार बाळगतात. 9. व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनात राज्याने हस्तक्षेप करू नये. वरील प्रकारचे उपाय योजल्यास राज्यक्रांत्या टाळता येतील असे ॲरिस्टॉटल म्हणतो. प्रश्न 7. ॲरिस्टॉटलच्या मते क्रांतीच्या कारणांचे सविस्तर वर्णन करा. उत्तर. ॲरिस्टॉटलच्या काळात ग्रीक नगरराज्यात परिवर्तन होणे हा एक राजकीय संकट ठरला होता. त्याचे कारण त्यावेळची अशांत राजकीय परिस्थिती हे होते. त्यामुळे ॲरिस्टॉटलने या परिवर्तनाचा आणि त्याच्या कारणांचा सखोल अभ्यास केला आणि अशी परिवर्तने होऊ नयेत म्हणून उपाययोजनाही सुचवल्या आहेत. क्रांतीचा किंवा परिवर्तनाचा अर्थ. राजकीय परिवर्तनाला क्रांती असे म्हणतात. त्याच्या मते सशस्त्र विद्रोह म्हणजे क्रांती. तसेच संविधानात बदल केल्यामुळे राज्याची सामाजिक, प्रशासकीय आणि आर्थिक परिवर्तने होतात. त्यालासुद्धा ॲरिस्टॉटल क्रांती असे संबोधतो. क्रांतीचे प्रकार. ॲरिस्टॉटलने आपल्या पॉलिटिक्स या ग्रंथात तत्कालीन ग्रीक नगरराज्यांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा सखोल आणि विस्तृत अभ्यास करून क्रांतीचे पुढील प्रकार पाडलेत. 1. संपूर्ण क्रांती. याचा अर्थ जुने संविधान टाकून देणे आणि पूर्णपणे नवीन संविधानाचा अवलंब करणे. 2. आंशिक क्रांती. संविधानाच्या काही भागात बदल करणे. 3. वर्गक्रांती. एका वर्गाची राजकीय सत्ता नष्ट होऊन दुसऱ्या वर्गाची राजकीय सत्ता निर्माण होते. 4. व्यक्तिगत क्रांती. शासन व्यवस्थेतील एखाद्या अगर काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची उचलबांगणी करणे. 5. गैर व्यक्तिगत क्रांती. प्रशासनातील अधिकारी वर्ग कायम ठेवून संविधान बदलवणे. 6. वाङ्मयीन क्रांती. काही व्यक्तींच्या वाङ्मयीन प्रभावाने वक्तृत्वाने होणारा बदल. 7. रक्तरंजित क्रांती. सशस्त्र उठावाद्वारे चाललेली क्रांती. यामध्ये रक्तपात होतो. 8. रक्तहीन क्रांती. रक्तपात न होता धाक दडपशाहीने मार्गाने झालेली क्रांती. अशी क्रांती कोणत्याही कारणाने होते याचाही विचार ॲरिस्टॉटलने केला. त्याच्या मते क्रांतीची मुख्यतः 2 कारणे आहेत. 1. सामान्य कारणे आणि 2. विशिष्ट कारणे. या दोन्ही प्रकारात त्याने सर्व परिस्थितीचा विचार करून क्रांतीची इतर कारणे या 2 प्रकारात समाविष्ट केली आहेत. 1. अन्यायी धोरण. ग्रीक शास्त्रज्ञ सिक्लियस असे म्हणतो की राज्याचा आधार न्याय आणि सद्भावना हा आहे. अन्याय, असंतोष आणि तिरस्कार ही क्रांतीची कारणे आहेत. राज्यामध्ये समता आणि समान व्यवहार नसतील तर व्यक्तीवर अन्याय होतो. त्यामुळे राज्यातील काही व्यक्तींमध्ये राज्यकर्ते आणि राज्याविषयी द्वेषभावना व असूया वृत्ती निर्माण होते. राज्यातील एका वर्गाचे हित जोपासते आणि दुसऱ्या वर्गाचे दुर्लक्ष केले तर त्या प्रवृत्तीमुळे दुर्लक्षित वर्ग क्रांतीला प्रवृत्त होतो. रिक्लियसचे हे मत ॲरिस्टॉटलने मान्य केले आणि असे सांगितले की राज्यकर्त्यांच्या प्रजेपती दिसणाऱ्या असमान वागणुकीमुळे काही लोकांवर अन्याय होतो आणि असे अन्यायी लोक क्रांतीला प्रवृत्त होतात. 2. आर्थिक विषमता. कोणत्याही अनर्थाचे मूळ अर्थ किंवा पैसा हेच आहे. कोणत्याही समाजात किंवा राज्यात श्रीमंत आणि गरीब असे 2 वर्ग असतातच. परंतु ज्यावेळी श्रीमंतांकडून गरिबांचे आर्थिक शोषण होते त्यावेळी अन्याय सहन न झाल्यामुळे असे गरीब लोक संघटित होऊन क्रांती करतात. हे सत्य ॲरिस्टॉटलने मार्क्सच्या जवळपास 2200 वर्ष अगोदर सांगितले होते. 3. अधिकाराचा दुरुपयोग. शासकीय अधिकाऱ्यांना शासन कारभारासाठी अनेक अधिकार प्राप्त झाले असतात, परंतु या अधिकारांचा दुरुपयोग करून ते अधिकारी जेव्हा स्वतःचा स्वार्थ साधतात आणि जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष करतात त्यावेळी जनतेमध्ये असंतोष निर्माण होतो आणि हा असंतोष जनतेला क्रांती करण्यास प्रवृत्त करतो असे ॲरिस्टॉटल म्हणतो. सद्य परिस्थितीत भारताच्या राजकारणात
स्वार्थी प्रवृत्तीमुळे जी अनेक धक्कादायक प्रकरणे घडली आहेत, उदाहरणार्थ बँक स्कॅन्डल, युरिया खरेदी, घरांचे वाटप वगैरे, त्यामुळे भारतातील लोकांच्या पैशाचा जो अपव्यय अधिकाऱ्याने केला, त्यामुळे भारतात अजूनही क्रांती झाली नाही. याचे कारण भारतीय जनतेचा न्यायालयीन कार्यवाहीवर असलेला विश्वास हेच आहे. त्यामुळे अधिकारांच्या दुरुपयोगामुळे क्रांती होतेच असे आपण म्हणू शकत नाही. अर्थात न्यायालयाच्या निर्णयामुळे अशा अधिकाऱ्यांना जी शिक्षा होते त्याला काही जण क्रांती म्हणू शकतात. 4. परस्पर विरोधी विचारप्रणाली. राज्यकर्त्यांनी मान्य केलेले ध्येय व धोरण आणि त्या अनुषंगाने घेतलेले निर्णय राज्यातील सर्व जनतेला मान्य असतातच असे नाही. या ध्येय धोरणाच्या विरोधात असलेली जनता राजकीय सत्ताधिकाऱ्यांचा सतत विरोध करते, त्यामुळे क्रांती होते. उदाहरणार्थ, इंग्रजांचे ध्येय धोरण आणि कार्यक्रम यांच्या विरोधात भारतीय नेत्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात केलेली असहकार चळवळ ही विरोधी विचारप्रणालीची क्रांती होती. 5. भ्रष्ट शासन. राज्यकर्त्यांना सत्ताप्राप्तीमुळे जी नशा चढते, त्यामुळे ते आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून लोकांवर अन्याय करतात, तेव्हा अशा भ्रष्ट आणि अन्यायी शासनाविरुद्ध लोक क्रांती करतात. उदाहरणार्थ, भारतातील तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी 1975 साली आणीबाणी लादून जनतेच्या अधिकार स्वातंत्र्याची पिळवणूक केली. त्याचाच परिणाम म्हणून 1977च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्यासह अनेक काँग्रेस नेते निवडणुकीत पराभूत झाले आणि काँग्रेसची राजवट नाहीशी झाली. ही जी घटनात्मक क्रांती झाली, याचे कारण भ्रष्ट आणि अन्यायी शासन हेच होते. ही क्रांती अधिकाराच्या दुरुपयोगाशी संबंधित आहे. 6. द्वेषभावना. राज्यकर्त्यांमध्ये नेहमी सख्य आणि एकोपा असतोच असे नसते. राजघराण्यातील अल्पवयीन व्यक्तींना आपल्याला राज्यपद लवकर मिळावे असे वाटते, तसेच राजकीय अधिकाऱ्यांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठता असते. त्यामुळे त्यांच्या मनात वरिष्ठ अधिकाऱ्यासंबंधी कधीकधी द्वेषभावना निर्माण होते. यामुळे क्रांती होऊ शकते. तसेच राजघराण्यातील व्यक्तीला राजपद लवकर मिळण्याची अभिलाषा होते, त्यामुळे क्रांती होऊ शकते. 7. मध्यमवर्गीयांचा अभाव. राज्यामध्ये श्रीमंत आणि गरीब असे दोनच वर्ग असतील तर त्यांच्यामध्ये वैमनस्य निर्माण होते. परंतु ह्याच वेळी राज्यात जर मध्यमवर्ग संख्येने जास्त असेल तर तो वर्ग श्रीमंत आणि गरीब यांच्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे क्रांतीची शक्यता दुरावते. परंतु मध्यम वर्गाचा अनुभव आणि त्यांची अल्पसंख्या यामुळे वरील संतुलन प्रस्थापित न झाल्यामुळे क्रांती होऊ शकते. 8. अयोग्य व्यक्तीची नेमणूक. राज्यकारभार करण्यासाठी योग्य, अनुभवी आणि निष्णात व्यक्तीची नेमणूक करणे आवश्यक आहे. परंतु राज्यकर्त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी अयोग्य, अपात्र, राजद्रोही, गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांची नेमणूक केली तर त्यांच्याविषयी जनतेमध्ये असंतोष निर्माण होतो. त्यामुळे अशा व्यक्तीला त्या पदावरून काढून टाकण्यासाठी जनता क्रांती करते असे ॲरिस्टॉटल सांगतो. 9. भीती. भीतीमुळे सुद्धा क्रांती होऊ शकते. उदाहरणार्थ, अपराधी व्यक्तीला आपणास शिक्षा होईल अशी भीती वाटते. ती शिक्षा होण्यापेक्षा क्रांती करून शिक्षा झाल्यास आपण देशभक्त म्हणून गणले जाऊ या उद्देशाने अशा व्यक्ती क्रांतीस प्रवृत्त होतात. तसेच अयोग्य शासनकर्त्याकडून आपणास अन्याय वागणूक मिळेल याची खात्री जनतेला वाटते. अशी अन्याय वागणूक मिळण्यापूर्वीच जनता अशा अन्यायी अधिकाऱ्यांच्या किंवा शासनकर्त्याच्या विरुद्ध क्रांती करते. त्याचप्रमाणे राज्यातील असंतुष्ट राजकीय पुढारी, अधिकारी आणि जनता स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र येतात आणि क्रांतीचा मार्ग स्वीकारतात. 10. विविध भागातील असंतुलन. राज्यकर्त्यांचे महत्त्वाचे कार्य हे आहे की अवतरणामध्ये राज्यातील सर्व जनतेचा आणि प्रदेशाचा सारखाच विकास करणे. अवतरण पूर्ण. परंतु शासनकर्त्यांनी विशिष्ट लोकांचा, विशिष्ट प्रदेशाचा विकास करण्याचे धोरण स्वीकारले तर अविकसित प्रदेशातील लोक तसेच दुर्लक्षित लोक क्रांतीला प्रवृत्त होतात. टीप: विदर्भाकडे विकासाच्या दृष्टीने सतत दुर्लक्ष होत आहे. या प्रवृत्तीतून स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे लोक हे क्रांतीच्या मार्गाने स्वतंत्र विदर्भ निर्माण करावा अशा मतेचे आहेत. 11. सन्मानाची भावना. आपला सन्मान व्हावा ही व्यक्तीची स्वाभाविक भावना आहे. परंतु योग्य व्यक्तीचा सन्मान न करता अयोग्य व्यक्तीचा सन्मान राज्यशासन करीत असेल तर लोकांमध्ये असंतोष पसरतो
आणि त्याचे पर्यावसान क्रांतीमध्ये होऊ शकते असे ॲरिस्टॉटल स्पष्टपणे सांगतो. 12. परिवर्तनाकडे दुर्लक्ष. परिस्थिती आणि लोकांच्या आवडीनिवडीनुसार राज्यात आणि समाजात अनेक प्रकारची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक वगैरे परिवर्तने सतत होतात. असे परिवर्तन क्षुल्लक स्वरूपाचे असले तरी भविष्यात त्याचा परिणाम राजकीय व्यवस्थेवर होतो. म्हणून अशा परिवर्तनाकडे झालेले दुर्लक्ष हे क्रांती घडवून आणू शकते. अशा प्रकारे ॲरिस्टॉटलने सामान्य क्रांतीच्या संदर्भात जे सखोल विचार प्रदर्शित केले त्याचे महत्त्व आजही आपणास पटते. क्रांतीची विशिष्ट कारणे. ॲरिस्टॉटलने सामान्यपणे क्रांती होण्याची कारणे कोणती आहेत याचा विचार केला. तसेच भिन्न भिन्न शासन पद्धतीमध्ये क्रांती का होते, अगर कोणत्या कारणांनी क्रांती होते याचाही सखोल विचार केला. तो येण्याप्रमाणे. 1. हुकुमशाहीतील क्रांती. हुकुमशाही राजतंत्रामध्ये राजघराण्यातील लोकांमध्ये कधीकधी परस्पर वैमनस्य, द्वेष, ईर्ष्या आणि सत्ता संघर्ष चालतो. त्या कारणांमुळे राजघराण्यातील महत्त्वाकांक्षी व्यक्ती शासनकर्त्याच्या विरुद्ध बंड करतात, तर कधी शासनकर्त्याच्या जुलमी प्रवृत्तीला कंटाळून जनता क्रांतीला प्रवृत्त होते. 2. कुलीनतंत्रातील क्रांती. कुलीनतंत्रामध्ये शासनकार्यात सहभागी होण्याची संधी मर्यादित लोकांनाच प्राप्त होते. बहुसंख्य जनता अशा प्रशासकीय सहभागापासून वंचित असते. त्यामुळे कुलीनतंत्र म्हणजे मूठभर लोकांची एकाधिकारशाही होय. यामुळे जनतेवर अन्याय आणि अत्याचार होतो. या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी तेथील जनता क्रांती करण्यास प्रवृत्त होते. 3. लोकशाहीतील क्रांती. लोकशाहीत प्रभावशाली लोक इतरांवर आपले प्रभुत्व निर्माण करून राजकीय सत्ता हस्तगत करतात, परंतु निवडून आल्यावर आपल्या आश्वासनाची पूर्तता करीत नाहीत. त्यामुळे आपण फसले गेलो अशी भावना मतदारांमध्ये निर्माण होते आणि असे फसले गेलेले लोक शांततेच्या द्वारे क्रांती करतात. प्रश्न 8. ॲरिस्टॉटलने क्रांती टाळण्यासाठी सांगितलेल्या विविध उपायांचे वर्णन करा. किंवा ॲरिस्टॉटल हा क्रांतीचा विरोधक आहे हे विधान स्पष्ट करा. उत्तर. ॲरिस्टॉटलने क्रांतीच्या कारणांचाच केवळ विचार केला नाही, तर राज्यात कोणत्याही प्रकारची क्रांती होऊन राज्यव्यवस्था आणि समाजव्यवस्था धोक्यात येऊ नये या दृष्टीने क्रांती टाळण्याचा उपायाचाही सविस्तर विचार केला. त्यामुळे ॲरिस्टॉटल हा क्रांतीचा विरोधक आहे असेच म्हणता येते. क्रांती टाळण्यासाठी अरिस्टॉटलने सांगितलेले सर्वसामान्य आणि आजच्या काळातही मान्य होणारे उपाय असे आहेत. क्रांती टाळण्याचे उपाय. 1. संविधानासंबंधी आधार निर्माण करणे. संविधान म्हणजे राज्यकारभारासंबंधी सर्वसामान्य नियम आहेत. अशा संविधानाविषयी तेथील जनतेचा विश्वास परिदृढ करणे आणि हे संविधान चांगले आहे ते आपल्यासाठी अशी आदराची भावना जनतेच्या मनात निर्माण केली तर राज्यक्रांती होणार नाही असेच ॲरिस्टॉटलचे मत आहे. अशा संविधानाचे कठोर पालन राज्यकर्त्यांनी आणि जनतेने केले पाहिजे, कारण नुसतेच आदर्श संविधान निर्माण केल्याने राज्यक्रांती टाळता येत नाही. 2. आर्थिक विषमता नष्ट करणे. आर्थिक विषमता हे क्रांतीचे एक महत्त्वाचे कारण आहे. याचे प्रत्यंतर आपणास मार्क्सच्या विचारातून स्पष्ट झाले आहे. म्हणून राज्यक्रांती टाळण्यासाठी राज्यातील जनतेमध्ये श्रीमंत आणि गरीब असा जो आर्थिक आधारावर भेद निर्माण होतो तो नाहीसा करणे आवश्यक आहे असे सांगून ॲरिस्टॉटल असे म्हणतो की राज्याने असेच आर्थिक धोरण अंगीकार करावे की जेणेकरून कोणतीही व्यक्ती खूप श्रीमंत होणार नाही अथवा खूप गरीब होणार नाही. या दृष्टीने विचार करता ॲरिस्टॉटलने नकळत समाजवादी धोरणाचा पुरस्कार केला असे म्हणणे वावगे किंवा अप्रस्तुत ठरणार नाही. 3. समानतेचे धोरण स्वीकारणे. सामाजिक विषमतेमुळे अन्याय निर्माण होतो आणि त्यामुळे क्रांती होऊ शकते. म्हणून क्रांती टाळण्यासाठी राज्यकर्त्याने जनतेमध्ये आपला आणि परका असा भेदाभेद करू नये. राज्याची जनता सर्व दृष्टीने समान आहे अशीच वागणूक जनतेला द्यावी. राज्यकारभारातील कोणतेही पद व्यक्तीच्या पात्रता आणि अनुभवानुसार द्यावे. अशा व्यक्तींनी एकनिष्ठतेने शासनकारभार करावा याकडे लक्ष पुरवावे असे ॲरिस्टॉटल स्पष्ट सांगतो. 4. प्रादेशिक असमतोल नाहीसा करणे. शासनकारभारातील पदे व्यक्तीला तिच्या पात्रतेनुसार आणि अनुभवानुसार द्यावे एवढेच सांगून ॲरिस्टॉटल स्तब्ध राहिला नाही. एकाच प्रदेशातील लोकांना अशी पदे दिल्यास दुसऱ्या प्रदेशातील लोकांवर अन्याय होतो. म्हणून अशी पदे देताना प्रादेशिक समतोल निर्माण करावा असे ॲरिस्टॉटल सांगतो.
आजही संसदीय शासनात मंत्रिमंडळाची निर्मिती करताना प्रधानमंत्र्याला या प्रादेशिक समतोलपणाचा विचार करावाच लागतो. त्यावरून ॲरिस्टॉटलचे म्हणणे किती सत्य आणि महत्त्वाचे आहे याची प्रचिती आपणास येते. 5. योग्य व्यक्तींची निवड. शासन कारभारासाठी अनुभवी, तज्ज्ञ आणि कार्यकुशल व्यक्तींची निवड करावी, परंतु त्यांच्या महत्त्वाकांक्षेकडे दुर्लक्ष करू नये असेच ॲरिस्टॉटल म्हणतो. अशा महत्त्वाकांक्षी व्यक्ती प्रसंगी अवैध मार्गाने उच्च प्राप्तीसाठी इतरांचे सहाय्य घेऊन क्रांती करू शकतात. 6. जनमतानुसार संविधान. राज्याला संविधान असल्याने क्रांती टळते असे नाही. अशा संविधानाला तेथील जनतेचा भरघोस पाठिंबा असणे आवश्यक आहे असे सांगून राज्याचा आधार जनसंमती आहे, दंडशक्ती नाही, असे ॲरिस्टॉटलला सुचवायचे आहे. अशा संविधानात राज्यातील सर्व जनतेचे हितसंबंध लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच कालपरिस्थितीनुसार या संविधानात जनतेच्या इच्छांचे प्रतिबिंब उमटलेच पाहिजे. त्यामुळे संविधानाविषयी लोकांच्या मनात आदर निर्माण होतो आणि क्रांतीची शक्यता नाहीती होते असे ॲरिस्टॉटलचे मत आहे. 7. खोटी आश्वासने देऊ नये. क्रांती टाळण्याचा आणखी एक उपाय म्हणजे शासनकर्त्यांनी जनतेला खोटी आश्वासने न देणे हा आहे. शासन कारभार प्राप्त होण्यासाठी शासनकर्ते जनतेला वाटेल तेवढी न पेलणारी अशी आश्वासने देतात, परंतु सत्ता प्राप्त होताच ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी त्यांचा स्वार्थ आड येतो, तर कधी परिस्थिती अनुकूल नसते. तेव्हा अशी खोटी आश्वासने देणाऱ्या शासनकर्त्याविरुद्ध जनता क्रांती करण्याची शक्यता असते. आजही हे म्हणणे खरे आहे. उदाहरणार्थ, भारतात केंद्रामधून काँग्रेस सरकारचे जे पतन झाले त्याचे कारण त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करणे हे आहे. उदाहरणार्थ, गरिबी हटाव आणि प्रत्येकाला राहण्यासाठी घरं ही आश्वासने काँग्रेस सरकारने पूर्ण करू शकले नाही. या उलट सत्ताधारी व्यक्तींनी स्वतःची गरिबी हटवली आणि राहण्यासाठी प्रशस्त बंगले बांधले. 8. भ्रष्ट मार्गाचा त्याग. भ्रष्टाचार, असभ्य वागणूक, लाचलुचपत, वशिलेबाजी हे दुर्गुण राज्यव्यवस्थेला मार्ग ठरतात. त्यांचा राज्यकर्त्यांनी त्याग केला तरच जनता त्यांच्याविषयी आदर बाळगते, अन्यथा त्याचा वाईट परिणाम जनतेवर होतो आणि त्यामुळे जनता बंड किंवा क्रांती करण्यास प्रवृत्त होते. हे ॲरिस्टॉटलचे विचार आजही सत्य ठरले आहेत. 9. जागृत शासक. राज्यकारभार करणारे शासक जागृत असणे ही गोष्ट निश्चितच क्रांतीला प्रतिबंध करते. जनतेत झालेले परिवर्तन हे भविष्यात शासनाला आव्हान ठरू शकते. म्हणून शासनकर्त्यांनी शासनकारभाराविषयी आणि जनतेत धडपडणाऱ्या अनेक घडामोडींविषयी जागृत राहणे आवश्यक आहे. 10. शिक्षणाचा प्रचार करणे. सर्व दुःखांचे मूळ अज्ञान आहे. ज्ञानाच्या प्रसारामुळे व्यक्तीच्या जीवनातील अंधकार नाहीसा होतो आणि व्यक्ती ज्ञानी आणि सद्गुणी बनते. अशा व्यक्ती आदर्श नागरिक बनतात आणि त्यांच्यामध्ये उत्कृष्ट राष्ट्रनिष्ठा निर्माण होते. या उलट अज्ञानी व्यक्ती भावनाप्रधान असतात. त्या व्यक्ती कोणत्याही वाईट मार्गाला बळी पडतात, कारण सारासार विचार करणे हे त्यांचे लक्ष्य नसते. अशा अज्ञानी व्यक्ती प्रलोभनाला बळी पडून राज्यविरोधी कृत्यसुद्धा करतात. असे होऊ नये म्हणून राज्यात सार्वत्रिक आणि राज्यनियंत्रित शिक्षण देणे आवश्यक आहे असे ॲरिस्टॉटल म्हणतो. 11. बदली पद्धतीचा अवलंब. शासनाधिकारी व्यक्ती एकाच पदावर आणि एकाच ठिकाणी राहिल्यास त्यांच्यामध्ये एक प्रकारची श्रेष्ठतेची भावना निर्माण होते आणि आपल्या अधिकाराचा मनमानी उपयोग करण्यास ते प्रवृत्त होतात. त्यामुळे इतरांवर कधीकधी अन्याय होतो आणि या अन्यायाचा परिणाम म्हणून क्रांती होते. असे होऊ नये म्हणून शासनाधिकारी अशा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी दीर्घकाळ ठेवू नये, तसेच त्यांचा सेवेचा कालावधीसुद्धा प्रदीर्घ असू नये असे ॲरिस्टॉटल सांगतो. 12. गुप्तहेर व्यवस्था. शासन कारभार चांगला होण्यासाठी राज्यात गुप्तहेर व्यवस्था असावी. त्यांच्याद्वारे शासनकर्ते आणि नागरिक यांच्या हालचालींचे सूक्ष्म नियंत्रण करावे. संशयास्पद कार्य करणाऱ्या शासनकर्त्यांची आणि नागरिकांची टेहळणी करून त्यांच्यावर आरोप ठेवावे. हे सिद्ध झाल्यास त्यांना कडक शासन करावे असे ॲरिस्टॉटलचे विचार आजही महत्त्वाचे आहे. म्हणून प्रत्येक देशाच्या शासनामध्ये CIA, CBI वगैरे प्रकारच्या संघटना दिसून येतात. ॲरिस्टॉटलचा समकालीन भारतीय शास्त्रज्ञ कौटिल्य याने सुद्धा अशी क्रांती टाळण्यासाठी
आपल्या अर्थशास्त्रामध्ये गुप्तहेर यावर स्वतंत्र आणि सविस्तर विचार केला आहे. 13. लोककल्याणकारी कार्य करणे. ॲरिस्टॉटल असे म्हणतो की राज्याची निर्मिती व्यक्तीच्या सुखी आणि समाधानी जीवनासाठी झाली आहे. म्हणजेच राज्य हे साधन आहे, साध्य नाही, असे ॲरिस्टॉटल म्हणतो. म्हणून राज्यकर्त्यांनी लोककल्याण कार्यावरच भर द्यावा. त्यामुळे शासनाविषयी लोकांच्या मनात आपुलकी निर्माण होते आणि त्यामुळे क्रांतीची शक्यता नाहीशी होते. जनकल्याणकारी कार्यामुळे जनतेचा शासन सहभाग वाढतो आणि त्या शासनाला अधिक स्थैर्य प्राप्त होते. त्यामुळे अशी जनता क्रांतीचा मार्ग स्वीकारण्यास तयार होत नाही. सारांश. अशा प्रकारे ॲरिस्टॉटलने क्रांती टाळण्यासाठी जे सर्वस्पर्शी विचार करून उपाय सांगितलेत त्यावरून ॲरिस्टॉटल हा क्रांतीचा विरोधक होता हेच विधान स्पष्ट होते. त्याचे क्रांतीचे विचार आधुनिक काळातही प्रत्येक राज्याला उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरतात. त्याच्या क्रांतीच्या निर्मूलनार्थ सांगितलेल्या उपायांचे महत्त्व आजही सर्व शासनकर्त्यांना मार्गदर्शन करणारे आहेत. अशा उपायांच्या अवलंबनामुळे क्रांतीची शक्यता टळते आणि राज्यशासन हे कल्याणकारी शासन बनते. त्या शासनाला जनतेचा पाठिंबा प्राप्त होतो आणि शासनाचे स्थैर्य वाढते. गुलामगिरी. कन्सेप्ट ऑफ स्लेव्हरी. प्रश्न 9. ॲरिस्टॉटलचे गुलामगिरी संबंधीच्या विचारांचे टीकात्मक परीक्षण करा. उत्तर. ॲरिस्टॉटलचे गुलामगिरी संबंधीचे विचार. ॲरिस्टॉटल हा गुलामगिरीचे समर्थन करतो. प्राचीन ग्रीकमध्ये गुलामगिरी व्यवस्था फार पूर्वीपासून अस्तित्वात होती. ॲरिस्टॉटलचा गुरु प्लेटो याने गुलामगिरीविषयी काहीच कथन केले नाही. परंतु ॲरिस्टॉटलच्या पूर्वी ग्रीक शास्त्रज्ञ एंटिफिन आणि डायस यांनी गुलामगिरीला विरोध केला होता. परंतु ॲरिस्टॉटल असे म्हणतो की गुलामगिरी प्रथा नष्ट केली तर ग्रीसची राजकीय आणि सामाजिक व्यवस्था धोक्यात येईल. ॲरिस्टॉटल हा व्यवहारवादी शास्त्रज्ञ होता. त्यावेळी गुलामांचा उपयोग शेतीसाठी साधन म्हणून होत असे. गुलामी सधन लोकांची आणि राष्ट्राची संपत्ती मानली जात असे. गुलामांच्या परिश्रमावर व्यक्तीचा आणि समाजाचा चरितार्थ चालत होता. गुलाम म्हणजे काय? कोणत्याही सधन व्यक्तीने कोणत्याही निर्बुद्ध आणि संपत्तीहीन व्यक्तींना आपल्या स्वामित्वाकडे ठेवणे आणि त्यांचा साधन म्हणून आपल्या चरितार्थासाठी उपयोग करणे म्हणजे गुलाम होय. ॲरिस्टॉटल हा गुलामगिरीला संपत्ती असे म्हणतो. ॲरिस्टॉटलने संपत्तीचे 2 प्रकार सांगितले होते. एक, निर्जीव संपत्ती, उदाहरणार्थ सोने, चांदी, हिरे, माणिक, शेती, घर वगैरे. 2, सजीव संपत्ती, हत्ती, घोडे, इतर जनावरे, पाळीव प्राणी आणि गुलाम. निर्जीव संपत्ती आणि सजीव संपत्तीचे श्रम खर्च केल्याशिवाय उत्पादन होत नाही असे ॲरिस्टॉटल स्पष्ट करतो. म्हणून आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि पर्यायाने राज्याचे उत्पादन वाढवण्यासाठी गुलामगिरी आवश्यक आहे असे तो म्हणतो. गुलामांचे प्रकार. ॲरिस्टॉटलने गुलामांचे 2 प्रकार सांगितले आहेत. ते असे. 1, नैसर्गिक गुलाम. ज्या व्यक्ती जन्मतःच मंदबुद्धीच्या आणि बुद्धिहीन असतात, तसेच ज्या व्यक्ती अकुशल आणि जीवन जगण्यास अयोग्य असतात त्यांना ॲरिस्टॉटल नैसर्गिक गुलाम म्हणतो. 2, वैधानिक गुलाम. पूर्वी ग्रीक नगरराज्यात आणि इतरही राज्यांमध्ये सतत युद्धे होत असत. अशा युद्धात विजयी ठरलेले राज्य पराभूत राष्ट्रांच्या सैनिकांना आणि नागरिकांना ओलीस ठेवीत असत. त्यांना तो वैधानिक गुलाम असे म्हणतो. परंतु अशा गुलामांना नैसर्गिक गुलामांसारखे वागवू नये, कारण पराभूत राष्ट्रांमध्ये विजेत्या राष्ट्रासंबंधी सूडबुद्धीची भावना जास्त प्रखर होते. तसेच कालांतराने विजेत्या आणि पराभूत राष्ट्रांमध्ये संधी किंवा करार झाल्यावर या गुलामांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येत असे. अशी स्थिती नैसर्गिक गुलामाची नव्हती. ॲरिस्टॉटलने पुढील आधारावर गुलामगिरीचे समर्थन केले आहे. 1, नैसर्गिक असमानता. ॲरिस्टॉटल असे म्हणतो की जन्मतःच सर्व व्यक्ती सारख्याच बुद्धिमत्तेच्या नसतात. व्यक्तींमध्ये निसर्गाने बुद्धी, कौशल्य आणि योग्यता या बाबतीत असमानता निर्माण केली आहे. उदाहरणार्थ, निसर्गतःच काही व्यक्ती बुद्धिमान असतात तर काही निर्बुद्ध असतात. काही व्यक्ती जन्मतःच हुशार, चतुर असतात, तर चांगल्या व्यक्तींचे निकृष्ट व्यक्तीवर नियंत्रण असणे हे नैसर्गिक कृतीला अनुसरून आहे. काही व्यक्ती या जन्मतः स्वामी होण्याच्या लायकीच्या असतात,
तर काही व्यक्ती या जन्मतःच नोकर होण्याच्या लायकीच्या असतात. ही विषमता निसर्ग निर्मित आहे. तिला अनुसरून स्वामीच्या अधिपत्याखाली अशा नोकरांनी राहणे यात गैर काहीच नाही. म्हणून जन्मतःच निर्माण झालेली विषमता ही गुलामगिरीचे कारण आहे आणि तीच विषमता गुलामगिरीला पोषक आहे असे ॲरिस्टॉटल म्हणतो. 2. गुलामगिरी म्हणजे योग्य व्यक्तीची मालकी. जन्मतः अशा अयोग्य असणाऱ्या व्यक्तींवर योग्य व्यक्तीने शासन करणे, त्या अयोग्य व्यक्तींना आपल्या नियंत्रणात ठेवणे ही योग्य व्यक्तीची मालकी आहे. ती मालकी नैसर्गिक आहे. गुलामांजवळ बुद्धी नसते, पण त्यांच्याजवळ शरीर सामर्थ्य असते. त्यामुळे अशा शरीर सामर्थ्य असलेल्या परंतु निर्बुद्ध व्यक्तीने बुद्धिवान लोकांच्या नियंत्रणात राहिले तर त्यामध्ये दोघांचाही फायदा आहे. उदाहरणार्थ, मानवी शरीरात मेंदू हा बुद्धिमान आहे. त्याच्या आज्ञेप्रमाणे शरीरातील हितक घटकावये कार्य करतात. त्यामुळे शरीराचा विकास होतो. त्याचप्रमाणे गुलामांनी मालकांच्या आज्ञेनुसार वागल्यास समाजाचा आणि राज्याचा विकास होईल असे ॲरिस्टॉटल म्हणतो. 3. मालक आणि गुलामांना उपयुक्त. ॲरिस्टॉटल गुलामगिरीचे समर्थन करताना असे स्पष्ट करतो की गुलामगिरी ही मालक आणि गुलाम या दोघांनाही उपयुक्त आहे. ती एक सामाजिक गरज आहे, कारण कोणतीही व्यक्ती तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारे धन आणि परिश्रम या दोन्ही गोष्टींची निर्मिती करण्यास असमर्थ आहे. स्वामी हा आपल्या कौशल्याने आणि बुद्धिसमर्थाने संपत्तीची निर्मिती करतो. त्यामुळे ते गुलामांचे परिश्रम वापरतो. गुलामांना त्यांच्या निर्बुद्धीमुळे अशी संपत्तीची निर्मिती करता येत नाही, कारण त्यांच्यामध्ये बुद्धी, कौशल्य आणि संयम या गुणांचा अभाव असतो. त्यामुळे ते आपला विकास करू शकत नाहीत. परंतु गुलामांनी मालकाच्या आज्ञेनुसार कार्य केल्यास त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होतात. त्यामुळे मालक आणि गुलाम या दोघांसाठी गुलामगिरी उपयुक्त आहे. आंधळा परंतु शरीराने लंगड्या अशा व्यक्तीने डोळस परंतु शरीराने अपंग अशा व्यक्तीला पाठीवर घेतल्यास दोघेही आपला मार्ग यशस्वी रीतीने चालू शकतात. तशीच अवस्था गुलाम आणि मालकांची आहे. त्यांच्या युतीमुळे दोघांचाही आणि पर्यायाने राज्याचा फायदा होणार यात शंकाच नाही. 4. गुलामगिरी समाजोपयोगी आहे. बुद्धिवान लोक गुलामांच्या परिश्रमाद्वारे समाजाचा विकास घडवून आणतात. असे मालक परिश्रमापासून मुक्त होतात आणि आपला जास्तीत जास्त वेळ समाजकार्यासाठी खर्च करू शकतात, उत्पादन वाढवू शकतात. तसेच असे मालक आपला वेळ राज्यकारभारासाठी खर्च करू शकतात. 5. गुलामगिरी ही तर्कसंगत आणि न्यायसंगत आहे. योग्य व्यक्तीचे अयोग्य व्यक्तीवर शासन असणे ही कृती तर्कसंगत आणि न्यायसंगत आहे. गुलाम हे निर्बुद्ध आणि सामाजिकदृष्ट्या अयोग्य असतात. या उलट स्वामी हे बुद्धिमान, संयमी आणि राष्ट्रीय चारित्र्याच्या गुणांनी संपन्न असतात. गुलामांनी स्वामींची आज्ञा पाळणे यातच त्यांचे कल्याण साधले जाते. गुलाम हे मालकाच्या सान्निध्यात सतत असतात. त्यामुळे त्यांचे जीवन सुधारू शकते. अशावेळी म्हणजे त्यांचे स्वतंत्र आणि चांगले जीवन जगण्याची तयारी आणि लायकी निर्माण झाल्यास मालकाने त्यांना गुलामगिरीतून मुक्त करावे असे ॲरिस्टॉटल सांगतो. अशा प्रकारे त्या काळात प्रचलित असलेल्या गुलामगिरीचे समर्थन ॲरिस्टॉटलने केले. याचे कारण ॲरिस्टॉटल हा व्यवहारवादी राज्यशास्त्रज्ञ होता. तो समाजसुधारक शास्त्रज्ञ होता. गुलामगिरीचे टीकात्मक परीक्षण. ॲरिस्टॉटलने गुलामगिरीचे आपल्या दृष्टीने कितीही आणि कसेही समर्थन केले असले तरीही गुलामगिरी ही कधीच योग्य आणि समर्थनीय ठरू शकत नाही. यासंबंधी पुढील कारणे दिली जातात. 1. गुलामगिरीने माणसाला पशुतुल्य बनवले. ॲरिस्टॉटलने संपत्तीचे 2 प्रकार पाडले, सजीव संपत्ती आणि निर्जीव संपत्ती. गुलाम ही मालकाची सजीव संपत्ती आहे. या गुलामांचा साधन म्हणून उपयोग करणे सार्थ आणि योग्य आहे असे सांगून एखाद्या पाळीव प्राण्याची स्थिती ॲरिस्टॉटलने गुलामांची केली आहे. ही दासप्रथा मानवाला पशु बनवते. तिचे समर्थन कदापिही आणि कोणीही विवेकबुद्धीने करूच शकत नाही. 2. अनैसर्गिक आहे. निसर्गतः सर्व व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या समान नसतात. हे ॲरिस्टॉटलचे मत अतिशयोक्ती आणि अयोग्य आहे. परिस्थिती आणि संस्कारामुळे व्यक्तीचे बौद्धिक सामर्थ्य घडते याकडे ॲरिस्टॉटलने जाणून बुजून दुर्लक्ष केले. कुटुंब ही नागरिक जीवनाची शाश्वत पाठशाळा आहे, कारण कुटुंबात राहिल्याने मनुष्यावर आदर्श संस्कार घडतात असे सांगणारा ॲरिस्टॉटल
या निर्बुद्ध लोकांवर संस्कार घडवून ते आदर्श बनूच शकत नाही असे गृहीत धरतो. त्याचे हे विचार स्वार्थी आहेत. तत्कालीन परिस्थितीच्या विरुद्धात जाण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये नव्हते असेच खेदाने म्हणावे लागते. गुलामगिरीचे खंडन करून तत्कालीन समाजाचा आणि राज्याचा रोष ओढवण्यापेक्षा तिचे समर्थन करून आपला मोठेपणा वाढवण्याचा प्रयत्न ॲरिस्टॉटलने करावा ही गोष्ट त्याला कलंकित करणारी आहे. गुलामगिरी ही नैसर्गिक असू शकत नाही. ती मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी निर्माण केलेली मानवी कृती आहे. ती अनैसर्गिक कृती आहे. 3. गुलामगिरी लोकशाहीच्या विरोधी आहे. तत्कालीन लोकशाहीचे समर्थन करणारा ॲरिस्टॉटल हा समाजातील काही लोकांना गुलाम समजतो. ते निर्बुद्ध आहे. समाजात जीवन जगण्याच्या लायकीचे नाहीत म्हणून त्यांना पशुचा दर्जा देणे, त्यांचा साधन म्हणून वापर करणे, त्यांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता नाकारणे ही ॲरिस्टॉटलची कृती लोकशाहीच्या विरोधी आहे. एकीकडे आदर्श सत्याचा विचार ॲरिस्टॉटल करतो, परंतु त्याचवेळी आदर्श राज्यात गुलामगिरी योग्य मानतो. त्याचे हे विचार कधीही समर्थनीय ठरू शकत नाहीत. ज्या राज्यात अर्ध्याधिक लोकसंख्या गुलामगिरीच्या गोंड समर्थनाखाली भरडली जाते ते राज्य कधीच आदर्श ठरू शकत नाही. ग्रीक नगर कालांतराने जे अधःपतन झाले त्याचे एक कारण गुलामगिरी होती असे इतिहास सांगतो. 4. गुलामगिरी इतरांप्रमाणेच गुलामांनाही शरीर आणि शरीरातील अवयव आहेत. त्यांनाही सुखदुःख, चांगले वाईट वगैरेच्या भावना असतात, परंतु ते निर्बुद्ध आहेत असा वृथा ठपका त्यांच्यावर ठेवून ॲरिस्टॉटलने त्यांचा साधन म्हणून वापर करण्यास जी संमती दिली ती अन्यायी आहे. अशी संमती देणे हे ॲरिस्टॉटलच्या कोत्या बुद्धीचे प्रदर्शन आहे. अशा अन्यायी वृत्तीचे समर्थन करून ॲरिस्टॉटलने आपल्या चांगल्या राजकीय विचारांना एक कलंक फासला आहे असेच दुर्दैवाने म्हणावे लागते. 5. गुलामगिरी अशास्त्रीय आहे. गुलामगिरीला कोणताच शास्त्रीय आधार नाही. ॲरिस्टॉटलच्या पूर्वी क्रांतिकारी सोफिस्टांनी गुलामगिरीचा धिक्कार केला होता, परंतु त्यांची जी समाजाने अवहेलना केली तशीच आपली अवहेलना होईल या भीतीने ॲरिस्टॉटलने गुलामगिरीचे समर्थन केले. त्या गुलामगिरीला कोणताच शास्त्रीय आधार नसताना राज्यशास्त्राचा जनक म्हणणाऱ्या ॲरिस्टॉटलने तिचे शास्त्रीय म्हणून समर्थन करावे ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. 6. कोण कुणाचा गुलाम आहे. मनुष्यामध्ये निसर्गतःच योग्यता आणि बुद्धिमत्ता या बाबतीत असमानता असते असे ॲरिस्टॉटल म्हणतो. या आधारावर त्याने समाजाचे 2 भागात विभाजन केले होते, परंतु असे विभाजन 2 पेक्षा जास्त विभागातही होऊ शकते. योग्य व्यक्तीचे अयोग्य व्यक्तीवर शासन असावे असा सिद्धांत मान्य केल्यास व्यक्तीची योग्यता ठरवणारे निकष कोणते याचा विचार ॲरिस्टॉटलने केला नाही. तसेच एका क्षेत्रात योग्य ठरणारी व्यक्ती दुसऱ्या क्षेत्रातही योग्य असते तसे नाही. त्यामुळे तिलासुद्धा त्या क्षेत्रातील योग्य व्यक्तीने गुलाम बनवणे इष्ट नाही काय. अशा रीतीने योग्य अयोग्यतेच्या आधारावर गुलामगिरीचे समर्थन होऊ शकत नाही. तसेच कोणती व्यक्ती गुलाम होण्याच्या लायक आहे किंवा गुलाम होण्यास लायक नाही याचा निर्णय कोणी आणि कशाच्या आधारावर घ्यायचा याच दृष्टीने विचार करता ही गुलामगिरी कधीच समर्थनीय ठरू शकत नाही. 7. शारीरिक श्रमाची अवहेलना. ॲरिस्टॉटल हा बुद्धीला श्रेष्ठ मानतो. अशा बुद्धिवादी वर्गाला तो गुलामांचा स्वामी बनवतो. ॲरिस्टॉटलने श्रमाला महत्त्व दिले नाही. वास्तविक पाहता श्रमिकांच्या श्रमामुळे वस्तुनिर्मिती होते. देशाची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी श्रमालाच महत्त्व आहे. नुसते श्रम किंवा नुसती बुद्धी ही देशाची उन्नती करू शकत नाही. बुद्धी आणि शारीरिक श्रम यांच्या सुरेख संगमाने देशाची प्रगती होते याकडे ॲरिस्टॉटलने दुर्लक्ष केले. 8. मानवात फरक करणे इष्ट नाही. बुद्धीच्या आणि निर्बुद्धीच्या आधारावर ॲरिस्टॉटलने मानवात फरक करून मालक आणि गुलाम असे 2 वर्ग निर्माण केलेत. गुलामांना दिलेल्या वागणुकीमुळे त्यांच्यामध्ये मालकाविषयी चीड आणि असूया वृत्ती निर्माण होते. ती वृत्ती राज्यव्यवस्थेला मारक ठरते. त्यामुळे राज्यात अस्थिरता निर्माण होते. 9. परस्पर विरोधी विचार. राज्यसंस्था मनुष्याच्या सुखी जीवनासाठी अस्तित्वात आली असे महत्त्वपूर्ण विचार ॲरिस्टॉटलने मांडले, परंतु गुलामांना स्वतंत्र अस्तित्व नाकारून त्यांना राज्याचे साधन म्हणून
ॲरिस्टॉटलने त्यांचे जीवन हलाखीचे आणि पशुतुल्य केले आहे. मग राज्य मनुष्याच्या सुखी जीवनासाठी अस्तित्वात आले असे कोणत्या तोंडाने म्हणायचे? असे परस्पर विरोधी विचार करून ॲरिस्टॉटलने आपले हसे करून घेतले आहे. 10. ग्रीकांबद्दल फाजील अभिमान. ग्रीक लोक जन्मतः श्रेष्ठ आहेत. युद्धात जरी त्यांचा पराभव झाला तरी त्यांना गुलाम बनवू नये, कारण ग्रीक लोक स्वामी होण्याच्याच लायकीचे आहेत असे ॲरिस्टॉटलचे ग्रीकांसंबंधी विचार एकांगी फाजील आणि अभिमानदर्शक आहेत. याच ग्रीकांचा पुढे रोमन लोकांनी प्रभाव केला आणि त्यांना गुलामांसारखी वागणूक दिली. अशा प्रकारे ॲरिस्टॉटलच्या गुलामगिरीच्या संदर्भात सर्वच दृष्टीने चौफेर टीका झाली. ती टीका समर्थनीय आणि न्याय्य अशीच आहे. या दास्यप्रथेमुळे ग्रीस नगरराज्यांचा कालांतराने नाश झाला असे इतिहास सांगतो. प्रश्न 10. गुलामगिरी किंवा दासप्रथेवर आक्षेप लिहा. उत्तर 1. गुलामगिरी पद्धती अनैसर्गिक आहे. ॲरिस्टॉटलने असे स्पष्ट केले की काही व्यक्ती निसर्गतःच बुद्धिमान असतात आणि काही निसर्गतःच निर्बुद्ध असतात, परंतु त्यांच्यामध्ये अशी सीमारेषा आखण्यासाठी मोजमाप कोणते हे त्याने सांगितले नाही. वास्तविक पाहता जन्मतःच प्रत्येक व्यक्ती समान असते. तिच्यावरील संस्कार आणि योग्य शिक्षण यामुळे व्यक्ती बुद्धिमान बनते, याकडे त्याने सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दास मानणे आणि तिचा साधन म्हणून उपयोग करणे ही गोष्ट समर्थनीय ठरत नाही. 2. कोण गुलाम आहे? मनुष्यामध्ये योग्यता आणि बुद्धिमत्ता सारखी नसते ही गोष्ट खरी असली तरी योग्यता असणारी व्यक्ती सर्वच क्षेत्रात योग्य असू शकत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण आणि काही दोष असतात. उदाहरणार्थ, एक व्यक्ती बुद्धिमान असते तर दुसरी व्यक्ती पहिलवान असते. अशा व्यक्ती अनुक्रमे बौद्धिक आणि शक्ती क्षेत्रात श्रेष्ठ असतात. तेव्हा कोणत्या व्यक्तीने कोणाला गुलाम करावायचे याचे उत्तर देणे कठीण आहे. 3. गुलामगिरीचा निर्णय घेणे कठीण आहे. काही व्यक्ती दुसऱ्यांची आज्ञा पालनासाठी जन्म घेतात असे ॲरिस्टॉटल म्हणतो, परंतु स्वामी होण्यासाठी पात्रता कोणती याची कसोटी त्याने स्पष्ट केली नाही. 4. शारीरिक श्रमाला गौण स्थान दिले. ॲरिस्टॉटलने बुद्धिमान लोकांना श्रेष्ठ मानले, जे स्वामी बनण्यास योग्य मानले. शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींकडे दुर्लक्ष केले, त्यांना गुलामगिरीत ढकलले. ही कृती लोकशाहीतील समानता तत्त्वाच्या विरोधी आहे. देशाचे संरक्षण करण्यास शारीरिक सामर्थ्य असलेल्या लोकांची बुद्धिमान लोकांइतकीच गरज आहे. एका मानवाने दुसऱ्यास हीन लेखणे, त्याचा गुलाम म्हणून उपयोग करून घेणे ही कृती मानवतेला लांछन आणणारी कृती आहे. 5. परस्पर विरोधी विधाने. मानवाचे जीवन सुखी आणि समाधानी करण्यासाठी राज्य अस्तित्वात आले हे विधान ॲरिस्टॉटलने केले, परंतु गुलामांना सुखी आणि समाधानी जीवन जगण्यापासून ॲरिस्टॉटल त्यांना वंचित करतो. तसेच गुलाम विवेकशून्य आहेत, परंतु कालांतराने या गुलामांना स्वतंत्र करावे असेही तो सांगतो. अशा प्रकारे त्याने परस्पर विरोधी विधाने केली. 6. समाजाला घातक. अशी दासप्रथा सामाजिक एकता निर्माण करू शकत नाही. ज्या राज्यात काही लोक स्वतंत्र आहेत आणि काही गुलाम आहेत, ते राज्य जास्त काळ स्वतंत्र राहूच शकत नाही. याचा अर्थ गुलामगिरी मान्य करून आणि ती योग्य समजून ॲरिस्टॉटलने राज्याच्या स्थैर्याकडे दुर्लक्ष केले. प्रश्न 11. ॲरिस्टॉटलचे गुलामगिरीविषयक विचार स्पष्ट करा. डिस्कस ॲरिस्टॉटल्स व्ह्यूज ऑन स्लेव्हरी. उत्तर. ॲरिस्टॉटल गुलामगिरीच्या प्रथेचे समर्थन करतो. तो म्हणतो की नागरिकांना स्वतःची प्रगती करण्यास सजीव निर्जीव अशा 2 प्रकारच्या साधनांचा उपयोग करावा लागतो. सजीव वस्तू म्हणजे गुलाम व निर्जीव वस्तू म्हणजे संपत्ती होय. तो म्हणतो की समाज ही पूर्ण यंत्रणा असून त्या यंत्रणेतील सर्वच भाग एका पातळीवर असतात, पण यंत्रणेतील सर्वच भागांना सारखे महत्त्व असते. या यंत्रणेतील प्रत्येक घटकांच्या प्रगतीसाठी संपूर्ण यंत्रणा कार्य करीत असते व त्या दृष्टीने व्यक्तीला समाजात जो दर्जा प्राप्त होतो त्यातच त्याची प्रगती होण्याची अधिक शक्यता असते. ज्याप्रमाणे मानवी शरीरातील आत्मा हा शरीराची उन्नती होण्यासाठी सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवीत असतो, त्याचप्रमाणे कुटुंबातील बुद्धिमान पुरुष कुटुंबातील इतर घटकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतो असतो व स्वतःतील गुणांचा उपयोग करून कुटुंबातील निर्बुद्ध व अज्ञानी लोकांची तो प्रगती करीत असतो. 1. मालकांच्या दृष्टिकोनातून गुलामगिरीचे समर्थन. ॲरिस्टॉटल म्हणतो की
राज्यातील जे बुद्धिमान नागरिक आहेत त्यांनी गुलाम ठेवावेत, कारण त्यांची जी दैनंदिन गृहकृत्य आहेत ती करण्यात जर कोणी गुलाम मिळाला तर गृहकृत्यात मालकांच्या जाणाऱ्या वेळेची बचत होईल व त्यावेळेचा उपयोग ते लोक स्वात्योन्नतीसाठी करतील. म्हणजेच गुलाम ठेवल्यामुळे ग्रीक नागरिकांना स्वतःची प्रगती करण्यास भरपूर वेळ मिळतो व त्यामुळे ते समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात मोकळे असतात. तत्कालीन प्रत्यक्ष लोकशाहीत प्रत्येक ग्रीक नागरिकाला प्रत्यक्ष शासनात भाग घ्यायला मिळत असे व ती संधी उपभोगता यावी यासाठी गुलामीची प्रथा ग्रीक काळात मान्य होती. 2. गुलामांच्या दृष्टिकोनातून गुलामगिरीचे समर्थन. ज्याप्रमाणे मालकांना गुलामांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे गुलामांना सुद्धा ही पद्धती आवश्यक आहे, कारण समाजातील निर्बुद्ध लोक हे सुद्धा समाजाचा अविभाज्य घटक होत. त्यांची समाजातील बुद्धिमान लोकांप्रमाणे प्रगती होणे आवश्यक आहे व त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे कार्य फक्त बुद्धिमान नागरिकच करू शकतात. यासाठी बुद्धिमान नागरिकांची इतर अन्य लोकांनी गुलामगिरी पत्करून त्यांच्या सहवासात राहिल्यास अज्ञानीय लोकांची प्रगती होईल, कारण त्यांना सहवासाने ग्रीक नागरिकांचे व्यवहार, राहणी, आचारविचार समजून त्यानुसार गुलाम आपले जीवन सुधरवू शकतील. ग्रीक नागरिकांच्या सहवासाने गुलामांचा बौद्धिक विकास घडून येईल व त्यांची प्रगती झाल्यावर राज्यात गुलामांना मानाचे स्थान प्राप्त होईल. 3. गुलामगिरी ही नैसर्गिक गरज. ॲरिस्टॉटलच्या मते जगात सर्वच लोक सारखे नसतात. अवतरणामध्ये काही लोक राज्य करण्यास तर काही लोक राज्य करवून घेण्यास जन्मात येतात. अवतरण पूर्ण. सम आर बॉर्न टू रूल अँड सम आर बॉर्न टू बी रूल्ड. त्यामुळे काही लोकांचे वर्चस्व समाजात असणे व काहींनी ते वर्चस्व स्वीकारणे हे स्वाभाविक आहे. पण गुलामगिरीच्या प्रथेचे समर्थन करताना ॲरिस्टॉटलचा दृष्टिकोन हा उच्च नैतिक स्वरूपाचा आहे. त्याने केलेले गुलामगिरीचे समर्थन आर्थिक स्वरूपाचे नाही. गुलामांचा व्यवसाय करणे किंवा विक्रय करणे त्याला मान्य नाही. उलट गुलाम बाळगणे ही ग्रीक नागरिकांची फार मोठी जबाबदारी असून गुलामांची सर्वांगीण उन्नती होईल याकडे लक्ष देणे व एखाद्या गुलामाने योग्य असे ज्ञान प्राप्त केल्यावर त्याला नागरिकांची प्रतिष्ठा प्राप्त करून देणे हे ग्रीक नागरिकांचे परमकर्तव्य त्याने मानले आहे. गुलामांना अमानुष वागणूक देणे हे त्याला मान्य नाही. गुलामाला मालकाच्या कुटुंबाचा एक घटक म्हणूनच वागणूक मिळाली पाहिजे हे कटाक्षाने ॲरिस्टॉटलने प्रतिपादन केले आहे. प्रकरण समाप्त.